कोल्हापूर अर्थात करवीर क्षेत्र हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। जलाशयांच्या शहराप्रमाणेच कोल्हापूर हे शिवलिंगाचंही शहर होतं। त्यामुळे आध्यात्मिक महत्त्व असणारी अनेक शिवमंदिरं कोल्हापुरात पाहायला मिळतात। अशाच पद्धतीचं एक प्राचीन मंदिर पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर वडणगे गावात आहे। शिवपूजनात अनेक ठिकाणी फक्त शिवांची मंदिरं व त्यामध्ये शिवलिंग पाहायला मिळतं, परंतु करवीर क्षेत्रातील वडणगे गावात शिवानी पार्वतीची स्वतंत्र मंदिर आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। खरं तर प्रत्येक मंदिरासोबतच दंतकथा जोडल्या गेल्या। वडणगे गावातील शिवपार्वती मंदिराबाबतही एका कोंबड्याची आख्यायिका सांगितली जाते। मात्र करवीर महात्म्य या ग्रंथात देखील या मंदिराचं महत्त्व सांगण्यात आलंय। कोंबड्याच्या आरवण्यामुळे आपल्या गावात शिवपार्वतीचं स्थान निर्माण झालं। त्यामुळेच वडणगे गावातील ग्रामस्थांकडून शिवानी पार्वतीच्या मंदिराच्या मध्यावर असणाऱ्या कोंबड्याच्या शिल्पाची पूजा केली जाते। दक्षिण काशी म्हणून या करवीर नगरीची प्राचीन काळापासूनची ओळख ब्रह्मालय, यक्षालय, शिवालय, मदनालय अशा विविध नावाने या नगरीची ओळख होती। इतकंच नव्हे तर एकेकाळी याला कोल्हापुराच्या अस्तित्वामुळे राक्षसालय अशी सुद्धा ओळख। या नगरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे पंचगंगेचा उत्तर दिशेचा घाट आणि या घाटावरून सर्व देवदेवता, ऋषीमुनी या सर्वांचं आगमन या करवीर नगरीमध्ये झालं। भगवान शिव, पार्वती यांचंही आगमन या करवीर नगरीत याच मार्गाने झालं आणि त्याबद्दलची एक अतिशय रम्य अशी दंतकथा सांगितली जाते की वडणगे या गावाजवळ आल्यानंतर पार्वती माता आणि भगवान शंकर त्या ठिकाणी फिरावले आणि दरम्यानच्या काळामध्ये कोंबडा हरवल्यामुळे नंदी बाहेर राहिला अशा तऱ्हेची आख्यायिका सांगितली जाते। पण करवीर महात्म्यामध्ये या तीर्थाला किंवा वडणगे या गावामधल्या शिवमंदिराला आणि एकूणच इथल्या प्राचीन शिव उपासनेचा उल्लेख आपल्याला करवीर महात्म्यामध्ये पाहायला मिळतो। इथल्या महादेवाला त्र्यंबकेश्वर असं म्हटलेलं आहे आणि वडणग्याचा जो ओढा आहे किंवा वडणग्याचा जो तलाव आहे त्या तलावातून पाणी जे पंचगंगेला जातं त्या प्रवाह मार्गाला गौतमी नदी किंवा गोदावरी नदीचं पावित्र्य आहे असं करवीर महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून करवीर क्षेत्रातला त्र्यंबकेश्वर असा हा वडणग्याचा महादेव आणि त्या ठिकाणी तो साक्षात पार्वती मातेसह विराजमान आहे। म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्तानं या वडणग्याच्या महादेवाला साष्टांग दंडवत। करवीर महात्म्य ग्रंथात 32व्या अध्यायात या वडणगे क्षेत्राचा उल्लेख उमा त्र्यंबकेश्वर असा आहे। अख्ख्या भारत देशात कोंबड्यांची पूजा होणारं शिवानी पार्वतीचं मंदिर असणारं वडणगे हे गाव आहे। वडणगे गावच्या महाशिवरात्री यात्रेला विशेष असं महत्व आहे, कारण करवीर महात्म्य ग्रंथामध्ये वडणग्याचा उल्लेख करवीर केशाचा केलेला आहे। पार्वती देवस्थान आणि महादेव देवस्थान अशी 2 वेगवेगळे देवस्थान असताना भारताच्या अखंड भारतवर्षामध्ये एकमेव ठिकाण वडणगे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अत्यंत असं महत्व आहे। एक आख्यायिका अशी आहे की महादेव आणि पार्वती सोबत प्रवास करत असताना महादेव काही कारणासाठी पुढे येऊन थांबले आणि पार्वती त्या ठिकाणी पार्वती मंदिर जिथं आहे तिथं थांबल्या। दरम्यान एक कोंबडामध्ये तुम्हाला दिसतो पार्वती गेलेला, तो कोंबडा हरवला, त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही शिळा झाल्या असं एक आख्यायिका या ठिकाणी या मंदिराच्या निमित्तानं प्रसिद्ध आहे। त्यामुळे या गावचं खूप महत्व आहे। या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी रात्री 12 वाजता अभिषेक घालून महादेव आणि पार्वती अभिषेक घालून यात्रेची सुरुवात होते। या ठिकाणी सर्व प्रकारचे भक्त म्हणजे पूर्ण उभ्या महाराष्ट्रातून, कर्नाटकातून भक्त येत असतात। जवळजवळ 3-1 लाख लोक या दिवशी भेट देतात आणि पूर्ण धार्मिक वातावरणामध्ये, पूर्ण संगीत वातावरणामध्ये या ठिकाणी सोहळा संपन्न होतो। विविध मनोरंजन कार्यक्रम यानिमित्त आयोजित केले जातात आणि खूप मोठा उत्सव या निमित्तानं वडणगेमध्ये येणाऱ्या 2-3 दिवसात संपन्न होणार आहे। मी मगाशी जसं म्हटलं की या ठिकाणी कोंबडा हरवला, तर त्या ठिकाणी कोंबडा हरवल्यामुळे या ठिकाणी पार्वतीचं आणि महादेवाचं वास्तव्य झालं आणि ते कोंबड्याचंही त्या निमित्तानं महत्व वाढलं आणि कोंबड्याचं पूजन करणारं अखंड भारतवर्षातलं एकमेव वडणगे गाव आहे। आपण बघितलं असेल तर या ठिकाणी पार्वती गल्लीच्या ठिकाणी कोंबड्याची पूजा केली जाते। त्या ठिकाणी त्याला धार्मिक महत्व आहे आणि अशा पार्श्वभूमीवर हे कोंबड्याची पूजा करणारं वडणगे एकमेव गाव। त्यामुळेच महाशिवरात्रीच्या यात्रेला या ठिकाणी भाविक प्रचंड गर्दी करत असतात। महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।